राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांसंदर्भात असलेल्या अडचणींसंदर्भात मार्ग काढला जाईल. हा राजकारणाचा विषय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यामध्ये केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी सुचवलेल्या बदलांनुसार दुरुस्ती करून विधानसभेची मंजुरी. ठाणे जिल्ह्यात पडघ्यामधल्या बोरिवली गावात दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठ्याशी संबंधित नेटवर्कवर कारवाईसाठी एटीएस आणि सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त छापे. गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणातले नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंड पोलिसांकडून अटक. भारतात त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू. इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ पीटर्स अल्बर्स यांना आज डीजीसीएनं आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिले निर्देश. 8 सदस्यीय देखरेख समितीची केली स्थापना. कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवून भारतानं पटकावलं कांस्य पदक. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा क्रिकेट सामना आज चंदीगडमधल्या मुल्लानपूर इथे होणार. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला होणार सुरुवात. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीर